माऊ इकडे बघ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? इकडे माऊ पण उठली आहे. आम्ही उठलो आणि माऊ पण इकडे उठली आहे. बघा माऊ बघू शकतो मी. बुग्ग्या पण बुग्ग्या पण आल्या मम्मीकडे या ठिकाणी. माझ्या बुगा होत बघा. भूप झाली, बुगीची भूप झाली. हा ग, आम्ही उठून इकडे आलो बचायला. तू कुठे आलो तिथून दरवाजा उघडून? कुठे आली तू? मम्माला सांगितलं पण नाही. माऊची झोप झाली आणि माऊच्या मम्मीची आणि माऊची मस्ती चालू झाली. गोल 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 माऊ फिरते गोल गोल, मज्जा करते गोल 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 गोल. त्यानंतर काय मस्ती झाल्यानंतर आपला चहा रेडी झाला. मग आम्ही काय मस्त चहा बिस्किट मस्त माऊसोबत आम्ही पण खाल्ले. त्यानंतर काय माऊनी मस्त पाय शूज घातले. मला बोलती चला ना पप्पा बाहेर फिरायला. म्हटलं थांब थांब आपल्याला आता बाहेरच फिरायला जायचं जरा वेळाने. त्यानंतर इकडे माऊच्या मम्मीचा स्वयंपाक चालू होता. प्रतीक्षा काय केलं का जेवायला? पालकची भाजी आणि गरम गरम पोळी. मस्त मस्त छान छान एक नंबर. हा एक नंबर. खरंय खरंय. आज शनिवार म्हणजेच आपला सुट्टीचा दिवस आणि आज सुट्टीचा दिवस तर बाहेर फिरायला जाणार आहे. पण कुठे ते बघण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्या मित्रांना शेअर करा व सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपला व्हिडिओ. चला भेटूया. चला निघूया आपण पण. इकडे माऊची मम्मीचं आवरायचं काम चालू आहे. कोणी तर मम्मीचा पूर्ण मेकअपचा डबाच खाली काढून घेतला. बऱ्यापैकी तो डॅमेज केलेला माऊनी. माऊ इकडे बघ. हो चला आपलं सर्वांचं आवरलं आहे आणि आता आपण मस्त निघूया. चला तर मग आपल्याला निघायचं होतं आणि पाऊस खूप जोरात चालू त्यामुळे आपण जरा वेट करूया. बघा माऊच्या मैत्रिणी माऊला भेटल्या. त्यानंतर पाऊसही भरपूर चालू होता, त्यामुळे माऊच्या पप्पाचा माऊचा भारी टाइमपास चालू होता गाडीवर. माऊ पण छान रमली होती तिथे. फायनली पाऊस गेला आहे. चला तर मग आपण निघूया. चला मित्रांनो, फायनली आपण गोंदेश्वरी मंदिराला फायनली आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी दिसते त्या ठिकाणी. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे. काय 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 फायनली आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये गर्दी भरपूर होती. पाऊस पण पडून गेलेलाच होता, त्यामुळे वातावरणही खूप सुंदर झालेलं होतं. आणि हे वातावरण बघून मन इतकं प्रसन्न वाटलं की खूप छान वाटलं. तर हे आहे प्राचीन काळामध्ये प्रचलित असलेले गोंदेश्वर मंदिर. तुम्ही बघतच असाल किती छान सुंदर दिसते. नंतर हे जे शिव मंदिर आहे त्याच्या उपदेशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. तर तुम्हाला दिसतच असेल ही मंदिरे. तर हे जे मंदिर आहे हे विष्णू मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे पण. हे आहे विष्णू मंदिर. आणि त्याच्यासमोरच आहे ते म्हणजे गणपती मंदिर. गणेश मंदिर म्हणून ओळखलं जातं ते.
हो, खूप छान असं त्याचं रेखीव काम वगैरे खूप सुंदर असं आहे. छोटेसे मंदिर आहे पण खूप सुंदर असे दिसतात. हे आहे त्याचा गाभारा वगैरे सर्व तुम्हाला दिसेल. त्यानंतर हे खांब वगैरे जे दिसत आहे ना ते सर्व नक्षीने कोरलेले आहेत. त्या भिंतीवर देवदेवता, गंधर्व अप्सरा आणि पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले तुम्हाला दिसतील. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. सर्व खांबांवरती कोरीव काम केलेले आहेत. असं सुंदर कोरीव काम, हत्ती वगैरे तुम्हाला दिसतच असतील. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. पर हे जे गोंदेश्वर मंदिर आहे ना, या मंदिरात असं नाही आहे. यामध्ये जे मगरीचे तोंड कोरलेले दिसते आपल्याला आणि यातूनच पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडताना दिसते. हे मगर हे गंगेचं वाहन आहे आणि त्यातूनच आपल्याला ते जल बाहेर पडताना दिसते. तर आपण बघू शकता. तर या मगरीच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल सांगण्यासाठी मगरमुख कोरलेले आपल्याला दिसते. अशा प्रकारे हे हत्ती वगैरे कोरलेले दिसत आहेत. सर्व मंदिरावरती असेच कोरीव काम केलेले आपल्याला दिसते. त्यानंतरचे सुंदर असे काही क्षण. नंतर आम्ही सर्व दर्शन करण्यासाठी मध्ये चाललो. तर माऊला खाली उतरून चालायचं होतं पण खाली पावसामुळे चिकचिक झालेली होती. त्यामुळे आम्ही तिला उचलून घेत होतो पण ती रडत होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता. बघा किती छान असं दिसतं. आणि ते म्हणतात ना, आपण मुलांना जसं शिकवू तसं मुलं वर्तणूक करतात. बघा इथं मामू स्वतःचे जे बाप्पा करते. खरं म्हटलं तर आमच्यापेक्षा जास्त आनंद माऊच घेत होते. माऊला असं वाटत होतं की ते किती खेळावं आणि किती नाही. नुसती खेळत होती. फायनली आम्ही थोडं इकडे तिकडं बघितलं, वेगवेगळे मंदिर बघितले, माऊचे थोडे फोटो काढले आणि माऊच्या मम्मीचे पण काढले. तुम्हाला ती पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. बघा ज्याप्रमाणे मंदिर इथे जसं सुंदर दिसतंय त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे. आजूबाजूला सुंदर सुंदर अशी झाडं वगैरे दिसत आहे तुम्हाला. खूप सुंदर अशी झाडे आहेत आणि पावसाच्या वातावरणामुळे तर अजून ती बहरून आलेली आहेत. बघू शकता तुम्ही. बघा इथे तुम्हाला दिसेल खारुताई. तर ती तिचा स्वतःचा आनंद लुटतीये. बघू शकता तुम्ही कशी मस्ती करतीये ना ती. बघा गेली खाली ती. मला दाखवली इकडे मी खूप सारी झाडं आहे, फुलाचे, फळांचे. काहींचे नाव पण माहीत आहे, काहींचे तर माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा की नक्की कोणती झाडं आहेत.
फायनली आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. मग काय तिकडे बघतो तर काय माऊची मम्मी मस्त हातात फुलं घेऊन आली माऊसाठी. फायनली सगळीकडे फिरून आलो. माऊची मम्मी चालू दोघांना चालू मस्त खेळायचं काम. माऊची मम्मीचं मस्त इकडे खेळायचं काम सुरू होतं. फायनली माऊची मम्मी इकडे चांगले खेळायचं काम सुरू दोघांचं तुम्ही बघू शकता. आणि भरपूर आज एन्जॉय केला या ठिकाणी माऊनी पण आणि आम्ही पण. माऊनी बऱ्यापैकी माती खेळली. काय वाटतं मला या गोष्टी? एन्जॉय केला ना माऊ? एन्जॉय केला का? माऊ वरती माऊ कॅमेरा बघ. माऊ बघू शकता. फायनली आमचं आवरलं. ज्यावेळेस आम्ही आलो तेव्हा खूप सारी गर्दी होती. थोडी कमी गर्दी खूप वाढलेली आहे. फायनली आपलं आवरलं आहे. ठीक आहे. चला तर भेटूया आपण लवकरच. बघ तर हे होतं सिन्नर तालुक्यामधील गोंदेश्वरी मंदिर. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा आणि नक्की तुम्ही या व्हिजिट करा. नक्की तुम्हाला आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आमचा राम राम.